अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन, नवरात्रीमध्ये जे कन्यापूजन केलं जातं, तर ते कन्यापूजन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे आणि कधी करायचं आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं आणि त्यांना भोजन देणं हा घटस्थापनेचा अविभाज्य भाग मानला जातो. म्हणजे नवरात्रीमध्ये ज्या ज्या घरांमध्ये कन्यापूजन केलं जातं तिथे अखंड लक्ष्मी नांदते आणि साक्षात कुलदेवी तुमच्या घरात येऊन भोजन करून जाते. जर तुम्हाला भोजन जमलं नाही, म्हणजे भोजन जर देऊ शकत नसाल, तुम्हाला जर वेळ नसेल, तर तुम्ही दूध आणि फळ एवढं जरी दिलं त्या मुलींना तरी देखील चालेल. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही घरांमध्ये सुवासिनींना बोलवलं जातं आणि त्यांची ओटी भरली जाते. अर्थात तुमच्या घरी जर कोणी सुवासीन आली तर तिचा मानपान हा केलाच पाहिजे. पण हे जे कन्यापूजन आहे त्यामध्ये कुमारिका ज्या मुली असतात त्या प्रभावशाली असतात, म्हणजे त्यांना जास्त मान असतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि इथे कुमारिका म्हणजे ज्या 10 वर्षाच्या आतील मुली आहेत, म्हणजे ज्यांना मासिक धर्म येत नाही, अशा कुमारिका मुलींचं आपल्याला कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा किती कुमारिका मुलींना बोलवायचं आहे आणि कधी बोलवायचं आहे. तर कुमारिकांचं पूजन हे अष्टमीच्या दिवशी आपल्याला करायचं असतं. म्हणजे नवरात्रीमध्ये अष्टमीचा दिवस हा फार महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला कुमारिकांचं पूजन हे अष्टमीच्या दिवशी, आणि जर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला जमलं नाही तर नवमीच्या दिवशी देखील तुम्ही हे पूजन करू शकता. त्याचप्रमाणे मुली ज्या आहेत त्या आपल्याला विषम संख्येमध्ये, म्हणजे 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 अशा विषम संख्येमध्ये तुम्ही कुमारिकांचं पूजन जे आहे ते करू शकता. जेवढ्या कुमारिका मुली येतील त्यांचं यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल, म्हणजे तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही त्यांचं पूजन जे आहे ते करू शकता. आता इथे किती वर्षाच्या मुलींचं काय महत्त्व असतं ते आपण बघूयात. तर 2 वर्षांच्या मुलीचं जर तुम्ही पूजन केलं तर तुमच्या घरातील दारिद्र्य जे आहे ते दूर होतं. त्याचप्रमाणे 3 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं तर घरात सुखसमृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते. तिचं जर पूजन केलं तर आपलं आपलं कल्याण होतं. त्याचप्रमाणे 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूपात असते. तिची जर पूजा केली तर आपण रोगमुक्त होतो. 6 वर्षाची कन्या ही कालिका रूपात असते. तिचं जर पूजन केलं तर राजयोग प्राप्त होतो. आणि 7 वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूपात असते. ही आपल्याला ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या ही शांभवी रूपात असते. हिची जर पूजा केली तर विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या ही दुर्गादेवीचं रूप असते. त्याने शत्रूचा नाश होतो. आणि 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा देवी म्हणून ओळखली जाते, ज्याच्यामुळे भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. बघा इथे मी प्रत्येक वर्षाच्या मुलीचं, म्हणजे 2 वर्षापासून 10 वर्षाच्या मुलीचं काय महत्त्व आहे पूजा केल्यानंतरचं ते मी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला ह्याच वर्षातल्या मुली हव्या आहेत पूजनाला. आपल्या शेजारी-पाजारी ज्या मुली अवेलेबल असतील, म्हणजे 10 वर्षाच्या आतील ज्यांना मासिक धर्म येत नाही, म्हणजे आता आपल्याला माहितीच असेल की मासिक धर्म मुलींना लवकर येतो आजकाल. त्यामुळे ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही अशा मुली ज्या अवेलेबल असतील तुमच्या आजूबाजूला, त्या मुलींचं तुम्ही पूजन जे आहे ते करायचं आहे. आता हे कन्यांचं पूजन आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे, तर घरी कन्या आल्यानंतर त्यांचे पाय जे आहेत पहिले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पाय धुत असताना म्हणजे तुम्ही पायाखाली काहीतरी प्लेट किंवा काहीतरी भांडं घ्या. त्यामध्ये त्यांचे पाय स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांच्या दोन्ही पायावरती आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे स्वस्तिकचं चिन्ह जे आहे ते काढायचं आहे. त्यानंतर त्यांच्या डोक्यावरती आपल्याला लाल कलरची चुनरी, ही जी चुनरी आहे तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल. तर ही चुनरी त्यांच्या डोक्यावरती आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही एक जर कन्याचं पूजन करणार असाल किंवा मग एकपेक्षा जास्त करणार असाल तरी देखील आपल्याला ही चुनरी जी आहे ती त्यांच्या डोक्यावर ठेवायची आहे आणि मग हळदी कुंकू त्यांना वाहायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या ओटीमध्ये काय द्यायचं आपल्याला. ओटीमध्ये बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला, यथाशक्ती तुम्हाला तुमचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही या मुलींना काही वस्तू देऊ शकता. ज्यामध्ये मुलींना आता बघा शृंगाराच्या वस्तू, तुम्ही क्लिप असेल किंवा मग हेअरबँड असेल, त्याचप्रमाणे रबर असेल, अशा काहीतरी वस्तू तुम्ही देऊ शकता किंवा मग पर्स मुलींना आवडतात, ह्या वस्तू तुम्ही मुलींना देऊ शकता. आता त्याचप्रमाणे बघा ओटीमध्ये जो आपण नारळ देतो त्या नारळाला देखील खूप महत्त्व आहे. म्हणजे आता तुम्ही जर एक मुलगी तुमच्याकडे आली तर त्या एका मुलीला आपल्याला नारळ द्यायचाच आहे. पण एकापेक्षा जर जास्त म्हणजे 5 किंवा 9 मुली जर आल्या तर या 9 मुलींना नारळ द्यायचा का, तर तसं नाही आहे. या 9 मुलींना नारळ द्यायची काही गरज नाही आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. नाहीतर मग किमान एका मुलीला तरी तुम्हाला नारळ हा अवश्य द्यायचा आहे.
त्याचप्रमाणे त्यांना खायला देत असताना आपण त्यांना दूध देऊ शकतो किंवा मग फळं देऊ शकतो किंवा मग शिरा आणि पुरी यासारखे पदार्थ आपण त्यांना खायला देऊ शकतो. हे सगळं झाल्यानंतर त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. आणि यथाशक्ती, यथाभक्ती हा जो घटस्थापनेतला अविभाज्य असा सोहळा आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे हे कन्यापूजन आपण साजरं करायचं आहे. आपल्याला जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.